BLO कामांच्या विळख्यात शिक्षक. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा बळी जबाबदार कोण? राज्यात नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली आहे. सरकारकडून शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचे दावे केले जात असताना दुसरीकडे शिक्षकांवर BLO सह विविध शासकीय कामांचा वाढता बोजा टाकला जात आहे. यामुळे वर्गखोल्या शिक्षकांविना पडत असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत असल्याची चिंता पालक आणि शिक्षण तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रासह देशभरात निवडणूक प्रक्रिया, मतदार यादी पडताळणी, विविध शासकीय सर्वेक्षणं आणि प्रशासकीय कामांसाठी मोठ्या प्रमाणावर शिक्षकांची नियुक्ती करण्यात येत आहे. BLO अर्थात बूथ लेव्हल ऑफिसर म्हणून अनेक शिक्षकांना शाळेबाहेरील जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागत आहेत. दरम्यान जून महिन्यापासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले असताना अनेक शाळांमध्ये शिक्षक वर्गात उपस्थित नसल्याचं चित्र दिसून येत आहे. परिणामी विद्यार्थ्यांच्या नियमित अध्यापनात अडथळे निर्माण होत असून अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे मोठे आव्हान शाळांसमोर उभे राहिले आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात पालक आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करत आहेत. मात्र शिक्षकच जर शासकीय कामांमध्ये अडकून पडले तर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचं काय, असा सवाल आता पालकांकडून उपस्थित केला जात आहे. शिक्षण क्षेत्रातील जाणकारांच्या मते शिक्षकांना वारंवार अशैक्षणिक कामांसाठी नियुक्त केल्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे निवडणूक, सर्वेक्षण आणि इतर प्रशासकीय कामांसाठी स्वतंत्र मनुष्यबळाची नियुक्ती करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. न्यूज R7